विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आकृतिबंध या प्रकरणावरचा स्वाध्याय 4 अभ्यासणार आहोत. प्रश्न 1 आहे, खालील सारणी पूर्ण करा. या ठिकाणी 2 गडद छोटीशी वर्तुळ दाखवलेली आहेत. या ठिकाणी 5, 10, 17 आणि पुढे आपल्याला आकृतीच्या किंवा आकृतिबंधाच्या स्वरूपामध्ये वर्तुळे दाखवायचे आहेत. तर प्रथम आपण खाली 2, 5, 10 आणि 17 यांचं थोडं निरीक्षण केलं तर 2 म्हणजे काय? 1 चा वर्ग अधिक 1. 5 म्हणजे काय? 2 चा वर्ग अधिक 1. 10 म्हणजे काय? 3 चा वर्ग अधिक 1. 17 म्हणजे काय? 4 चा वर्ग अधिक 1. क्रमवार संख्यांचे वर्ग आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. 1 चा वर्ग 1 अधिक 1 म्हणजे 2. 2 चा वर्ग 4 अधिक 1 5. 3 चा वर्ग 9 अधिक 1 10 आणि 4 चा वर्ग 16 अधिक 1 17. तर पुढे आपल्याला 5 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 26 छोटी छोटी गडद वर्तुळ काढायची आहेत. आणि याच्या पुढे 6 चा वर्ग अधिक 1. 6 चा वर्ग 36 अधिक 1 37. या ठिकाणी 37 छोटी छोटी वर्तुळ आपल्याला काढायची आहेत. आणि या ठिकाणी 26. पण कोणत्या पद्धतीने आपण छोटी छोटी गडद वर्तुळ काढणार आहोत ते पहा. तर या ठिकाणी 5 चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5 अधिक 1. तर या ठिकाणी 5 छोटे छोटे वर्तुळे याप्रमाणे काढायचे आहेत. आणि आडव्या पनवळीत एकूण 5 वर्तुळ घ्यायची आहेत. उभ्या स्तंभामध्ये 5. याप्रमाणे आपल्याला 1 2 3 4 5 पाचा पाचा आडव्या 5 वर्तुळ आणि उभी 5 किंवा उभे 5 स्तंभामध्ये 5 वर्तुळ या पद्धतीने आपल्याला 25 वर्तुळ मिळतील. आणि 26 व छोटं वर्तुळ हे आपण याप्रमाणे दाखवायचं आहे. याचप्रमाणे आपण 37 छोटी गडद वर्तुळ 1 2 3 4 5 6 एका ओळीमध्ये 6 एकूण आडव्या ओळी 1 2 3 4 5 6 आणि प्रत्येक ओळीमध्ये 6 वर्तुळ दाखवायचे आहेत. आणि 37 व एक छोटस वर्तुळ याप्रमाणे दाखवायचं आहे. प्रश्न 2 पाहूया. षटकोनी संख्या दाखवणाऱ्या आकृत्या खाली काढल्या आहेत. त्या तुमच्या वहीत काढा. या आकृतिबंधातील पुढील संख्या कोणती ते आकृतीच्या साहाय्याने दाखवा. या ठिकाणी एक छोटं वर्तुळ आहे. या ठिकाणी 7 आहेत. या ठिकाणी 19 आहेत. या ठिकाणी 37 आहेत. आता आपण पुढे षटकोनी आकृतीच्या रूपानं आपल्याला किती छोटी वर्तुळ काढता येतील ते पाहूया. खालील संख्यांचं थोडं निरीक्षण करा. एकामध्ये आपण 6 मिळवले तर आपल्याला 7 मिळेल. 7 मध्ये आपण 12 मिळवले आपल्याला 19 मिळेल. 19 मध्ये आपण 18 मिळवले तर आपल्याला 37 मिळेल. 6 दुने 12 सायत्रिका 18. आता 37 मध्ये आपल्याला 24 मिळवावं लागेल. 37 अधिक 24 म्हणजे 61. 61 छोटी छोटी वर्तुळ घेऊन आपल्याला एक षटकोनी आकृतिबंध
किंवा षटकोनी आकृती काढता येईल. पुन्हा हे पहा, 1 7 19 37, 1 मध्ये 6 मिळवले 7, 7 मध्ये 12 मिळवले 19, 19 मध्ये 18 37, 37 मध्ये 24 मिळाले 61. 6च्या पटीत संख्या मिळवत जायचं आहे. तर या पद्धतीनं आपण 61 छोटी छोटी गडद रंगाची वर्तुळं षटकोनी आकृतीच्या स्वरूपात आपल्याला दाखवता येतील. मध्यभागी एकूण 9 घ्या, इथे 8 7 आणि 6, 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 6 आणि 7 13, 13 आणि 8 21, 21 आणि 9 30, 30 आणि 21 51. आपल्याला आणखीन 5 वर्तुळ काढावी लागतील. या बाजूला 5 आणि वरच्या बाजूला 5. आणि वरच्या बाजूला 5. आता पहा, 5 आणि 6 11, 11 आणि 7 18, 18 आणि 26. याच पद्धतीनं इथून इकडं 26, 26 आणि 26 52, 52 आणि मधली 9 61. आपल्याला छोटी छोटी वर्तुळं षटकोनी आकाराच्या स्वरूपामध्ये दाखवता येतील. याप्रमाणे रचना करता येईल. पुढे प्रश्न क्रमांक 3, आकृतिबंधाचे निरीक्षण करा व पुढील 3 संख्या लिहा. आता आपण जर आकृतिबंधाचं निरीक्षण केलं तर पुन्हा आपण हा आकृतिबंध लिहूया. 2 9 28 आणि 65. आणि आपल्याला पुढील 3 संख्या लिहायच्या आहेत. आता या संख्या मालिकेचं जर थोडं निरीक्षण केलं तर या सगळ्या संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्येपेक्षा, मूळ संख्यांच्या घनापेक्षा 1 ने जास्त आहेत. 2 म्हणजे 1 चा घन अधिक 1, 9 म्हणजे 2 चा घन अधिक 1, 28 म्हणजे 3 चा घन अधिक 1, 65 म्हणजे 4 चा घन अधिक 1, 1 चा घन अधिक 1 म्हणजे 2, 2 चा घन 8 आणि 1 9, 3 चा घन 27 आणि 1 28, 4 चा घन 64 आणि 1 65. तर पुढील 3 संख्या इथे पहा, 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन. पुढे येईल 5 चा घन अधिक 1, 6 चा घन अधिक 1 आणि 7 चा घन अधिक 1. या पद्धतीने आपल्याला संख्या मिळतील. 5 चा घन असतो 125 अधिक 1, 125 आणि 1 126. याच्या पुढची संख्या मिळेल 6 चा घन 216 अधिक 1, 216 आणि 1 217. 7 चा घन 343 अधिक 1, उत्तर मिळेल आपल्याला 344. या पद्धतीने आपल्याला पुढील 3 संख्या मिळतील. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया. प्रश्न क्रमांक आहे 4. पहिल्या 5 त्रिकोणी संख्या लिहा. 10वी त्रिकोणी संख्या कोणती?
पहिल्या या ठिकाणी आपण उत्तर लिहूया. 65 नंतर 126, 217 आणि 344. आता पहिल्या 5 त्रिकोणी संख्या 1, 3, 1 नंतर 3, नंतर 6, पुन्हा 10 आणि 5, 15. या झाल्या पहिल्या 1, 3, 6, 10 आणि 15 पहिल्या 5 त्रिकोणी संख्या. 10वी त्रिकोणी संख्या आपल्याला कशी काढता येईल? तर आपल्याला कोणतीही त्रिकोणी संख्या काढायची असेल, 5वी म्हटलं तर 5 गुणिले पुढची संख्या 6/2, बे त्रिक 6 आणि 5 त्रिक 15. ही झाली 5वी त्रिकोणी संख्या. पण आता या ठिकाणी आपल्याला 10वी त्रिकोणी संख्या काढायची आहे. तर 10 गुणिले 10च्या पुढील संख्या 11/2, बे पंचे 10, 11 पाचे 55. ही झाली आपली 10वी त्रिकोणी संख्या. या ठिकाणी आपण लिहूया 10वी त्रिकोणी संख्या बरोबर 55. पुढे 5वा प्रश्न, मोज संख्याची चढत्या क्रमाने बेरीज करत गेल्यास कोणती संख्या मालिका तयार होते? आता आपण मोज संख्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. तर आपण चढत्या क्रमानं मोज संख्यांची बेरीज करूया. 1 इथे मिळेल आपल्याला 1, 1 अधिक 2, 3, 1 अधिक 2 अधिक 3, 6, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 10, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. आपण आता ही तयार होणारी संख्या मालिका पाहूया. 1, 3, 6, 10, 15 ही जी संख्या मालिका तयार होते त्याला त्रिकोणी संख्या मालिका म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर असेल त्रिकोणी संख्या मालिका. पुढचा प्रश्न अभ्यासूया. 1 पासून सुरू होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करून तयार होणारी संख्या मालिका लिहा. तर आपण आता पुन्हा 1 पासून तयार होणाऱ्या विषम संख्यांची क्रमाने बेरीज करूया. पहिली संख्या 1 येईल, 1 अधिक 3 कारण विषम संख्यांची बेरीज करायची आहे. 3 आणि 1 4, 1 अधिक 3 अधिक 5 9, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 बरोबर 16, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9, 9 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि हे 3 24 आणि 1 25. इकडे संख्या मालिका तयार होत जाते. 1 4 9 16 आणि 25 क्रमवार वर्ग संख्या तयार होतात. तर आपलं उत्तर असेल वर्ग संख्या मालिका.
किंवा चौरस संख्या मालिका. वर्ग संख्यांना दुसरं नाव आहे चौरस संख्या. पुढचा प्रश्न आपण अभ्यासूया. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 अधिक 50 अधिक 49 अधिक डॉट 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 3 अधिक 2 अधिक 1 यांची बेरीज किती येईल? तर पहा, 1 पासून 50 पर्यंत क्रमवार नैसर्गिक संख्या या चढत्या क्रमानं मांडलेल्या आहेत आणि पुन्हा 50 पासून 1 पर्यंत त्याच संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. अशा वेळेस मधली संख्या आहे 50. या 50 या संख्येचा वर्ग केल्यास आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर 50 चा वर्ग करूयात आपण. मधली संख्या बरोबर 50. 50 चा वर्ग करूया. 50 गुणिले 50. हा शून्य आणि हा शून्य शेवटी देऊन टाका. 5 5 25. बेरीज येईल 2500. उत्तर लिहा. बेरीज बरोबर 2500. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा स्वाध्याय कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.